जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धांत कथा. पठाणाच्या या कड्यांनी कशी सोडवणूक केली बुद्ध शासन. येच बुद्धाती काशी येच बुद्धा जय बुद्धा आणि असं म्हणतो. तेव्हा भूतकाळातले, भविष्य काळातले, वर्तमान काळातले जे जे बुद्ध झाले बुद्ध शासनाचे जे किमया असतात, वेगवेगळ्या बुद्ध शासनात वेगवेगळं बुद्ध शासन, वेगवेगळ्या वर्षाचं त्यांचं आयुष्य वेगळं, तरी मात्र सगळे बुद्धा समसम. काही गोष्टी अशा असतात सगळ्या बुद्धांच्या एकसमान, काही गोष्टी असतात त्या एकसमान गोष्टींपैकी बुद्ध शासन हे या ज्यांची आधारशिला असते. जोपर्यंत हे बुद्ध जेव्हा पहिल्यांदा बुद्धत्व प्राप्त करतात, 6 प्रकारच्या या रश्मी प्रकाश त्यांच्या शरीरातून निघतो. बुद्धत्व प्राप्त केल्याने जिवंत असेपर्यंत हा कथन जो कथन करतात ते जे 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं, गृहस्थ, गृहत्यागिनी या ज्या येतात आणि ते सगळे लोक बुद्धांच्या संपर्कात आल्यानंतर भगवंत त्यांचा विशेष असं चित्ताचा जो स्वभाव असतो तो स्वभाव ओळखून अनापायांसाठी वा इतर जे कम्मठान ते शमभावनेचे कम्मठान देतात त्यांच्या स्वभावाला ओळखून, आणि त्या शमभावनाच्या कम्मठाना ज्याला विपश्यना कम्मठानाचा अभ्यास करून घेतात. म्हणजे बुद्धाच्या शासनामध्ये या 34 असंख्येय 80,000 कुठल्याही बुद्ध शासनात 34 असंख्येय 80,000 देवता आणि मनुष्य लाभला. सिद्धार्थ गौतम त्याचे जीवन असेपर्यंत, जिवंत असेपर्यंत जो सद्गुणाचा प्रचार त्यांच्या हयातीत 24 असंख्येय 80,000 लोकांना, देवता लोकांना, मनुष्य लोकांना जिवंत असे 46 वर्षावर. आता त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाकीच जे आलं विधी बुद्ध शासन त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर जो
प्राप्त केलं म्हणजे काय केलं, सगळ्या कामकृष्ण भवतृष्णा विभव तृष्णांचा मुळासकट नायनाट केला. याला किलेश परिनिर्वाण, किलेश परिनिर्वाण. जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतात या घटनेला किलेश परिनिर्वाण असं म्हणतात. या किलेश परिनिर्वाण सगळ्या कामकृष्ण भवतृष्णा विभव तृष्णांचा नायनाट बुद्धत्व प्राप्त केला. स्वप्रयत्नाने सगळे समृद्ध झाले. सिद्धार्थ गौतमाला 4 असंख्य 1 लाख 4 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या जीवनात यात्रा करत 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 ते बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, महापुरुषांची जी लक्षणं ती प्राप्त करण्यासाठी शेवटच्या जीवनात सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं. सुमेधापासून सिद्धार्थ गौतमाचे संपूर्ण 4 असंख्य 1 लाख कल्प एवढे जीवनात त्यांना जावं लागलं. जिवंत असे या बुद्धत्व प्राप्त केल्यापासून परिनिर्वाण, महापरिनिर्वाण होईल. हा जो कालखंड किलेश परिनिर्वाण प्राप्त केल्यानंतर जिवंत असून 46 वर्षापासून जे गृहस्थी जे लोक भगवंताच्या संपर्कात आले त्यांना वितरण करत गेले, त्यांच्या स्वभावानुसार कथन करत गेले, सत्संगात लाभान्वित झाले. त्यामुळे ही बुद्धाची एनर्जी आहे, बुद्धाची ऊर्जा आहे. आपण निर्वाणाचा साक्षात्कार केलाय का? बुद्धाची निर्वाण धातू कोणती आहे? ज्या बुद्धाच्या धातू आहेत त्या बुद्धाच्या धातू आहेत. ज्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केला, ज्यांनी अर्हत्व प्राप्त केले, जे पश्चिमबुद्ध झाले, जे सम्यक सद्बुद्ध झाले, अशा या 3 सत्वांच्या शरीर त्यागानंतर 10 क्रिया झाल्यानंतर त्यांच्या धातू होते. आणि धातू हे बुद्ध शासनाचं वैभव. आपण बुद्ध धर्माच्या संग्रह धातु धातु कपडे लंकाचे मुली कचित सप्रवरे नाग लोके तुपे सगळे बुद्ध सगळे सगळे बुद्धाचे रूप आपण असं म्हणून वंदना करतो. चैत्य वंदना करतो. वेगवेगळ्या गर्भगृहामध्ये भगवान बुद्धाच्या 84,000 धर्मस्कंदाच्या आधारावर सम्राट अशोकाने 84,000 महास्तूपाची निर्मिती केली त्या भगवान बुद्धाच्या धातू. आणि वेगवेगळ्या धातू अरहताच्या जवळ पाठवून वेगवेगळ्या देशात गेले. बुद्ध शासनाची आधारशिला बुद्ध जोपर्यंत असतात तोपर्यंत किलेश परिनिर्वाण या आधारावर जिवंत असताना 46 वर्षावास करताना 46 वर्षावासात जे गृहत्यागी गृहस्थ दिसतात आणि तेथे लाभान्वित होतात. 24 असंख्य 80,000 देवता आणि मनुष्यांना जिवंत असे वस्तू लागतात. बाकी जे उरलेले 10 असंख्य अर्थात 4 संख्ये 1 लाख, 8 संख्ये 1 लाख, 12 संख्ये 1 लाख, 16 संख्ये 1 लाख. किती जीवन यात्रा करणाऱ्या सगळ्या सम्यक समृद्धाच्या बुद्ध शासनाचा या कालखंडात हे 34 असंख्य 80,000 म्हणजे देवता आणि मनुष्याला लाभ होतो. सिद्धार्थ गौतमाच्या कालखंडामध्ये 43 वर्षावर 24 संख्ये 80,000 देवता आणि मनुष्याला लाभ. बाकीचे 10 लाख संख्या आहे. हे द्वितीय बुद्ध शासनात ज्या ज्या कालखंडामध्ये हे बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर जेवढे वर्षावास केले, जिवंत असताना जो सत्रम वितरित केला 24 संख्या 80,000 देवता आणि मनुष्याला लाभ. महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शब्दाची 10 क्रिया झाल्यानंतर या प्रत्येक एकेका अंगाच्या वेगळ्या धातू, ही जी आपण छाती म्हणतो ना, या धातू भगवंताच्या छातीचे आहे. रक्त तरी जळतं का? रक्त जळत नाही. जळत नाही म्हणजे जाळल्यानंतर त्या धातू बनतात, तुमच्या राग बनून जातात. तसे त्याची राग नाही बनतात, त्याचे धातू बनतात. रक्त देखील रक्त कृष्णाचा धातू असतात. त्यामुळे या प्रत्यक्ष बुद्धाचे रूप म्हणून भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर ते स्तूप असतात, त्या स्तूपांमध्ये आपण प्रतिष्ठापना करतो. कशासाठी? बुद्ध शासन जेवढं आहे त्याची धर्माच्या आधारावर, बुद्धाच्या आधारावर सुरक्षा करण्यासाठी म्हणून या महास्तूपाची बांधणी केली जाते. महास्तूप बांधले जातात. त्याच्यानंतर भिक्षूंनी अनंत जरी झाले तर भिक्षूंनी अनंत प्राप्त झाल्यानंतर देखील त्यांच्या शरीराच्या 10 क्रियेनंतर धातू होत नाही, म्हणून त्यांचे स्तूप दिसत नाही. व्यक्ती स्वतःपासून सकरागामी अनागामी फळाला पोहोचली तरी त्या धातू म्हणून त्यांचं स्तूप बांधले जातात.
केवळ पचेबुद्ध संपत आणि अर्हत व ज्यांनी प्राप्त केलेला भिक्षू आहे अशा 3 सत्वांच्या या जे अर्हतांची ज्याला सावधबुद्ध म्हणतात त्यांना स्तूप म्हणतात. भगवंताच्या धातूच्या महास्तूपामध्ये प्रतिष्ठित होतात. महास्तूप म्हणतात, महाधूप, महास्तूप. त्यामुळे बुद्ध शासनाची आधारशिला तेवढ्या वर्ष या धर्माच्या आधाराने प्रत्यक्ष बुद्धाचं रूप असतं. बुद्धाची जेवढी एनर्जी असते या धातूंमध्ये असते. त्यामुळे बुद्धाचे धातूचे दुर्मिळ असतात. त्यामुळं ही बुद्धाची एनर्जी असते. प्रत्यक्ष भगवान बुद्धाचं रूपच म्हणतो आपण. ती बुद्धाची एनर्जी म्हणून त्या पगोड्यामध्ये महास्तूपांमध्ये या धातूंची प्रतिष्ठापना करून लोकांना शीपुष्ट करण्यासाठी, समाधी पुष्ट करण्यासाठी योग्यपणे मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक मिळेल त्याची हमी यातून प्राप्त होते. म्हणून या धातू भगवंताच्या महास्तूपांमध्ये प्रतिष्ठापना करून बुद्ध शासनाची आधारशिला बलवत्तर केली जाते, मजबूत केली जाते. त्यामुळे भगवंताच्या ज्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे जे शरीर आहे त्याचा एक स्कंद मोकळा होतो, म्हणजे दूर होतो. त्या शरीराच्या धातू निर्माण होतात, याला खंड म्हणतात. त्याच्यामुळे महापरिनिर्वाणानंतर ज्या धातू निर्माण होतात त्या धातू पगोड्यामध्ये महास्तूपामध्ये प्रतिष्ठापित केल्या जातात. याला म्हणजे महापरिनिर्वाण झाल्यानंतर खंड परिनिर्वाण हा धर्म शासनाचा, बुद्ध शासनाचा कालखंडाची परिपूर्णता करण्यासाठी शेवटपर्यंत या खंड परिनिर्वाणाच्या आधारावर हे द्वितीय बुद्ध शासन परिपूर्ण होते. या धातू प्रत्यक्ष बुद्ध बुद्ध पाहिला आहे का असं म्हणाल. शेवटी बुद्ध यावेळेला आणि बोधिवृक्ष आहे. तर मी जर मरण पावलो तर बोधिवृक्ष आहे ना, हे बुद्धाचं रूप आहे. बोधिवृक्ष आहे हे देखील बुद्धाचं रूप आहे. इमे हे ते महाबोधी लोकनाथे पूजिता अहंते नमस्कार बोधी राहिले. त्यामुळे हे बुद्धाचं रूप. या धातू बुद्ध शासन असेपर्यंत आता 2500 वर्ष पहिले 67 वर्ष पुन्हा उलटून गेले. बाकी जे उरले वर्ष आहेत बुद्ध शासन तोपर्यंत या खंड परिनिर्वाणाच्या आधारावर पगोड्यांमध्ये महास्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या ज्या धातू प्रतिष्ठापित केल्या गेल्या या धातूंच्या आधारावर बुद्ध शासन हे टिकून राहील खंड परिनिर्वाणाच्या आधारावर. आणि जेव्हा हे बुद्ध शासन खतम होईल तेव्हा यायला अदृश्य. म्हणजे कशा अदृश्य होती. या भगवंताच्या धातू वेगवेगळ्या महास्तूपांमध्ये स्थापित होती आणि बुद्ध शासन हे 2500 वर्ष संपून जाईल. 67 वर्ष आणि ते बाकी जे उरलेले वर्ष हे वर्ष संपुष्टात आल्यानंतर या पगोड्यांमध्ये असलेल्या जेवढ्या धातू आहेत या सगळ्या धातू पगोड्यांची महास्तूपाच्या बाहेर पडतात. काय होईल म्हणजे एवढी एनर्जी असते यांची. बस बुद्ध शासनाचा कालखंड संपला रे संपला. याचं एक उदाहरण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा तहसील इथून 6 किलोमीटर कोंडी नावाचं खेडेगाव आहे, आदिवासीचं गाव कोंडी. आदिवासींचं गोंडांचं गाव अर्थात गोंडी भाषा बोलली जाते. तिथलं जे पहाड आहे ते शंख शिंपले दिसतात. तिथं समुद्र होता बघा, शंख शिंपले दिसतात. तर त्या समुद्राच्या काठावर ते महास्तूप दिसत आणि इथून जर लांब लचक एवढे चिरे आहेत कसे आणले तर आपल्याला माहिती नाही. त्या झाडापर्यंत असे लांब लचक चिरे आहेत मोठे मोठे. ते चिरे कसे आणले असतील, कोण आणले असतील, ते हत्तीला कसे गोळा केले असतील त्या कालखंडात. त्यामुळे ते स्तूप कोसळत
ते स्तूप कोसळल्यानंतर ज्या भगवान बुद्धांच्या धातू ज्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित झालेल्या असतात त्या धातू तोडफोड करून बोधगयेला जातात. थायलंड असो, लाओस असो, म्यानमार असो, या सगळ्या देशात जिथे जिथे महास्तूप, जिथे म्यानमारमध्ये जिथे भलं तिथं किती किती पगोडे आहेत. पगोड्यांचा देश म्हणून, स्तूपांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. लहान लहान स्तूप आहे, कितीतरी दूरून तुम्हाला नुसतं ते म्यानमार पगोडा दाखल दिसतं. पगोड्यांमध्ये महास्तूप, स्तूप अनंताच्या धातू, भगवान बुद्धांच्या धातू. त्यामुळे जेव्हा महास्तूपाची हे संपूर्ण चिरे पोचतील, तुटपाटली आणि तिथल्या धातू बोधगयेला, तिथूनही बोधगयेला जगातल्या एवढंच नव्हे, ते तुषिता देवता लोक असो, चतु महाराज देवता असो, तावतीसा देवता लोक, यामा देवता लोक असो, निर्माणवती देवता लोक असो, परिणिमित वसवती देवता लोक असो. आता ज्या ज्या धातू आहेत, आता आपल्याला एवढीच माहिती मिळते, आपल्याला जेवढी माहिती मिळाली तेवढी. नाग लोकहीच पाहिजे. आपण चैत्य वंदना करताना देवता लोकात म्हणजे हे तावतीसा देवता लोक, जिथे देवेंद्र क्षेत्र आहे तर तिथे त्यांनी एक महाडाळ आहे, तिथे महास्तूप बांधलाय, तिथे महास्तूप बांधले, तिथे एक डाळ. आणि नाग लोकांमध्ये एक, नाग लोक म्हणजे हे नागपूर समजतात लोक आहे, पुस्तकं वाचणारे लोक, नागपूर नाही आहे. चतु महाराज देवतांमधला पूर्वतीमेने धरतो, दक्षिणेने विळको, पश्चिमेने विळको, कुबेर याची फोड करतात. त्या यक्ष कुबेर नावाचा आहे ना राजा, तो बिंबिसार मरण पावल्यानंतर तिथे त्या नाग लोकांमध्ये नाग लोके तिथे कुबेर यक्ष लोकांमध्ये, देवता लोकांमध्ये, तिथे हा नाग लोकांमध्ये स्तूप आहे. आता आपण तिथे जेव्हा जन्म घेऊन पाऊस जेव्हा पाहायला नाही, आता नाही पाहायला नाही, किंवा एखादा हरण नुकतं असेल तर तो दाखवतो. सुमेरू पर्वताचं नाव आपण घेतो ना, तर तिथे आपल्या माहितीसाठी या देवता लोकांनी देखील अनेक देवता लोकांना आपल्याला काय माहिती, पण ते एवढं माहिती मिळालं की देवता लोकांत स्वतः चक्र आले होते, चक्र घेऊन गेले तिथे महास्तूप आहे. आणि जिथे नाग लोकांमध्ये तिथे, पण वेगवेगळ्या देवता लोकात जे जे अनहंत होतील ते जाणतील कोणत्या कोणत्या देवता लोकांच्या धातू बुद्धाच्या, कोणी कोणत्या देवता लोकांनी घेऊन उदाहरणार्थ अंगुलीमाल. आता माहिती नाही ना अंगुलीमालाच्या ज्या धातू लंकेमध्ये आले असं म्हणतात बघा. आता माहिती आम्हाला आमच्याकडे येते तेव्हा माहिती पडली, म्हणजे ते देवता लोक देखील अनंतांना आणून देतात, आणून देतात. त्यामुळे त्या धातू देखील बुद्ध शास्त्राचा तो भाग असतो. मग भगवान बुद्धाच्या धातू एका आपल्याला वाटतं की आपल्या संपूर्ण मनुष्य लोकांमध्येच आहे, पण माहितीसाठी चैत्य वंदना करतो त्यावेळेला चैत्य वंदना करताना तिसऱ्या महासंगायनानंतर जे जे सगळे भिक्षू होते त्यांनी हे संकेत काढले. तिसऱ्या संगायनानंतर बुद्ध धातूंची पूजा करताना बुद्ध धम्मांचे संगम सुगत धातू धातूमध्ये लंकाय जम्मूचे लंकेमध्ये आहेत, जम्मूद्वीपामध्ये आहेत, तिघस पुरवले. पण तिघस पुरवले ना म्हणजे जेवढे 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 देवता लोकात आहेत तिघस पुरवले हा शब्द आलाय. म्हणजे जमीन काय, वायुमंडल काय, देवता लोकात काय, हे स्तूप महास्तूप आहे. तिघस पुरवले हा शब्द आहे बघा. म्हणजे किती आहे देवता लोकांमध्ये आहे स्तूप आपल्याला, याचा तिघस पुरवले. हे 10,000 लोक धातू म्हणतो ना, ती एवढ्या लोकांमध्ये बुद्धाचे स्तूप आहेत, देवता लोकांमध्ये आहेत. तिथल्या देखील बुद्ध शासन ज्या वेळेला समाप्त होईल त्यावेळेस तिथल्या देखील देवता लोकांमध्ये ज्या स्तूपातले ते फटपाट होतील आणि तिथूनही धातू येतील बोधगयेला. कुठे बोधगयेला. आणि या सगळ्या एकत्र अनंताच्या बुद्धाच्या धातू एकत्र आल्या, मग त्याचे भगवान बुद्धाचं प्रत्यक्ष रूप दिसेल. तुम्ही पाहता हे धातूंना पाहणं म्हणजे प्रत्यक्ष बुद्धाला पाहणं, या धातूंना पाहणं म्हणजे प्रत्यक्ष बुद्धाला पाहणं. तेव्हा या धातू सगळे एक बोधगयेला जातील ना, बोधगयेला रूप प्रकट होईल. तेव्हा स्थूल घनीभूत चित्ताचे लोक आहेत, म्हणजे बुद्धू लोक, बुद्धू कसं स्थूल चित्ताचे लोक.
त्यामुळे याला धर्म मोठा समजणार नाही. या राणीने त्याचा साक्षात्कार करावं तर समजणार नाही. त्यामुळे दानाचे कर्म करा, शिलाचं पालन करा. मग हे बुद्धांचं रूप, यांचं हा समज लक्षात घेऊन दान कथा, शील कथा सांगते आणि येणाऱ्या अनेक मैत्री समेत बुद्धाची माहिती देते. त्या कालखंडामध्ये भगवान बुद्ध हा उपदेश करून दान कथा, शील कथा येणाऱ्या कालखंडात अर्य मात्रे मैत्री समेत समृद्ध येतील, 80,000 वर्ष जगणारे असतील, त्याच्यासाठी दानादी कर्म करा, आपलं शील पुष्ट करा. या शील कथा, दान कथा सांगते आणि सगळे देवता लोक आणि मनुष्य लोक हे त्याही वेळेला देवता लोकांना ते असे बुद्धू असतील तरी त्यांना देवता लोक पाहायला. तेव्हा मग भगवंत एका बाजूला पाणी, दुसऱ्या बाजूला अग्नी सुटेल. एका कानातनं अग्नी, दुसऱ्या कानातनं पाणी, एका डोळ्यातनं अग्नी, दुसऱ्या कानातनं पाणी, असं करून एका नाकातनं अग्नी, दुसऱ्या नाकातनं पाणी, एका हातातनं अग्नी, दुसऱ्या हातातनं पाणी, एका पायातनं अग्नी, दुसऱ्या पायातनं अग्नी, असं बुद्धांत असं बसून असताना बस हे उभे होतील आणि वरती जातील बोधी मंडळाच्या वरती, बोधी वृक्षावर, आणि तिथे काय पूर्ण आकाशामध्ये पाणी आणि अग्नीसाठी धोकाला काही नाश होणार नाही. पूर्ण लोक पाहतील, भिक्षुक पाहतील, उपासक उपासिका पाहतील आणि अशा रीतीनं बुद्ध शासनाचं समापन होईल आणि त्या धातू ज्या आहेत ना त्या धातू संपून जातील. याला धातू परिनिर्माण असं म्हणतात. धातू परिनिर्माणाची प्रक्रिया पूर्णत्वात गेली की भगवंत कशीन, या अग्निकशींचा हा आधार घेऊन त्याची दहाक्रिया होईल आणि या धातू देखील एकदम धातू परिनिर्माण होईल. बुद्ध आता मेल्यानंतर कुठे जातील हे अज्ञात काय, भाव्यात होतात ते काय करता. अशा रीतीने बुद्धाचं समापन. त्यामुळे बुद्धाच्या शासनाची ही आधारशिला. आजच्या घडीला बुद्ध शासनात आपण जन्म मनुष्य म्हणून घेतला, देवता लोकांमध्ये, मनुष्य लोकांमध्ये हे ज्या बुद्धाचे धातू आहे त्या धातू प्रतिष्ठापना कराव्या लागतात. लोकांना लोक कल्याण करण्यासाठी, त्यांना कल्याण मित्र मिळाला पाहिजे म्हणून. जेव्हा असा कल्याण मित्र मिळेल तेव्हा आपल्याला योग्यपणे मार्गदर्शन मिळून महाराज या संपूर्ण मार्गाला कशा दूर केल्या जातील त्याचं योग्यपणे मार्गदर्शन करतील. त्याची ही एनर्जी या धातूंमधून मिळतं, पत म्हणून त्याची आपण पूजा करतो. आता मेणबत्ती आहे पण तेल भजवून तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा करण्याचा प्रपंच हा धम्म संस्कृतीतला प्रपंच आहे. जेणेकरून या महाश्लोकांमध्ये जिथे जिथे लोक ध्यान करतील ते हे ध्यान चित्त उत्पन्न होण्यासाठी, हे ध्यान चित्त उत्पन्न होण्यासाठी गेल्या वर्षात कसं धातूंबरोबर धातूंच्या संबंध त्याचे जे रेंज असतात त्यामुळे त्या आधारावर आपल्याला ध्यान पुष्ट होत असतं. आपल्याला जेवढं शील पुष्ट होईल, जेवढी समाधी पुष्ट होईल, जेवढी प्रज्ञा पुष्ट होईल तेव्हा निवृत्तीचा मार्ग सुखरपणे हा लाभ करण्यासाठी आपल्याला कल्याण मित्र मिळेल. आणि कल्याण मित्र या महाराजच्या बाराची सगळी बंधनं कशी तुटून तोडून टाकता येईल मार्गदर्शक उपलब्ध होईल. या आधारावर बुद्ध शासनाची किमया उरलेल्या या बुद्ध शासनात दिलेले 10 असंख्य जे आहे त्यांना लाभातील त्या 10 संख्यापैकी तुमच्यापैकी कोण आपल्याला तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला नाही माहिती. अभ्यास कारण ज्यांनी कलाको प्राप्त केले असते त्यांना ते माहिती की या बाकी आता 34 असंख्य पैकी 24 असंख्य देवता आणि मनुष्यांना लाभ झाला. बाकीची 10 असंख्य या बुद्ध शासनामध्ये 34 असंख्य 80,000 देवता आणि मनुष्यांना लाभ होत असतो. हा लाभ ज्यांचे 10 पारंपरांचे घडे भरले असतील त्यांना होत असेल. 10 पारंपरांचे घडे भरल्यानंतर जर त्यांना कल्याण मित्र मिळेल तरच खऱ्या अर्थानं या मारबंधनाविरुद्ध मारबंधनं तोडून मुक्तीची अवस्था प्राप्त करू शकणार, सगळं त्यांना संपादन करता येईल. त्याच्यात तेही प्रतिक्रिया या बुद्ध धातूच्या दर्शनामध्ये असा हा बुद्ध शासनाची आधारशिला असलेल्या खंड परिनिर्वाणाच्या आधारावर
हे बुद्ध शासन परिपूर्ण वृद्धिंगत हो. या अखंड पहिली बाणाच्या आधारात परिपूर्णता गाठण्याची सक्षमता प्राप्त होण्यासाठी वैभव आपल्याला प्राप्त होतो. बुद्ध धर्म संघाच्या प्रमाणातलं सर्वांचं मंगळ, सर्वांचं कल्याण. दुःख बसतेषु चक्रवालेषु यथा देवाच ब्रह्मणो यन्तं एकतन्मयं सर्वसम्पत्तिसाधकम् तद्वेदमनुमोदित्वा समगाशासने रता पमादरहिता हुन्तु विशेषतो पुण्यभागमिदं चयनं समन्दरामकारिणम् अनुमोदन्तु तं सभे मेरी दुःखताजनी दुःखभयभताजनी भया दुःखभयताजनी दुर्गाहुर्विर्मयु विकावताज अम्बिजन्मजङ्गुय्यगम्बरं सदैवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिः असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.